नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्याचबरोबर एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर होतो की संबंधित पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे, परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत। त्याचबरोबर ज्या दिवशी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या सर्व महिन्यांचे डीबीटी हे कारण समोर आलं, त्या दिवसापासून हे या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। यामध्येच आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची, एक दिलासादायक बातमी, एक सकारात्मक बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये एक पावसाळी अधिवेशन भरवलं जाणार आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात महत्त्वाची घोषणा सुद्धा केली जाणार आहे किंवा होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर झाला आहे। मी तुम्हाला स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतो आणि या शासन निर्णयामध्ये 2025 आणि 26 या अर्थसंकल्पामध्ये सर्व विभागाच्या योजनांसाठी काही ठराविक निधी मंजूर केला होता, परंतु तो निधी आता संपलेला आहे। त्याचबरोबर काही निधी हा जास्त प्रमाणात लाभार्थ्यांना वाटप केला, त्यामुळे त्या निधीची कमतरता या ठिकाणी पडत आहेत। आपण बाकीच्या विभागांचा विचार न करता फक्त आपल्या विशेष सहाय्य योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून सुद्धा थकीत पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून, अनेक मंत्र्यांच्या माध्यमातून, अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर राज्य सरकारच्या अनेक शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही बातमी किंवा ही माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेसाठी संबंधित विभागाचे पैसे वापरण्यात आलेले आहेत, त्यामुळे विभागाकडे पैसे नाही आहेत किंवा कमी प्रमाणात आहेत। हे सर्वांना श्रुत आहे किंवा सर्वांना माहीत आहेत। अशातच राज्य सरकारने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या ज्या विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत आणि त्या योजनांचे पैसे जर कमी पडत असेल किंवा थकीत पैसे द्यायचे असतील तर संबंधित विभागाने पुरवणी मागणी, बघा मी काय म्हणतोय, पुरवणी मागणीच्या माध्यमातून वित्त विभागाकडे अर्ज करायचा आहे। आता थोडासा जे नवीन लोक असतील त्यांच्यासाठी पुरवणी मागणी हा विषय वेगळा असेल। अधिवेशन तर सगळ्यांना माहीत आहे की अधिवेशनामध्ये संबंधित योजनेसंदर्भात निधी मंजूर केला जातो, एक आकडेवारी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली जाते, परंतु पुरवणी मागणी म्हणजे काय हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे। कारण मित्रांनो, आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना साक्षर, सुशिक्षित करण्याच्या उद्देशाने आपण या व्हिडिओ बनवत आहोत। त्यामुळे पुरवणी मागणी हा सुद्धा एक महत्त्वाचा छोटासा टॉपिक आहे, तो मी क्लिअर या ठिकाणी समजून सांगतो। एक लक्षात ठेवा, एखादा अर्थसंकल्प असतो आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ठराविक अमाऊंट ठराविक योजनेसाठी जाहीर केली जाते, परंतु तो निधी हा संबंधित योजनेला वापरल्यानंतर त्या ठिकाणी ती निधीचा कमतरता येते किंवा लाभार्थी अचानक वाढल्यामुळे जो निधी मंजूर झाला होता तो निधी वाटून काही लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत। अशा वेळेस त्या विभागाने काय करायचं असतं, संबंधित अधिवेशनामध्ये किंवा संबंधित अधिवेशनाच्या अगोदर वित्त विभागाकडे किंवा नियोजन विभागाकडे संबंधित योजनेसाठी पुरवणी मागणीच्या आधारे, लेखाशीर्षाच्या आधारे मागणी करायची असते की बाबा सर, आमच्या योजनेसाठी एवढा एवढा निधी तुम्ही मंजूर केला होता, परंतु एवढा एवढा निधी हा कमी पडत आहे, लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, असा संपूर्ण माहितीचा आराखडा वित्त विभागाकडे सादर करायचा असतो, त्याला पुरवणी मागणी असं म्हणतात। तर संबंधित शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की सर्व विभागांना, म्हणजेच आपल्या सामाजिक व न्याय विशेष विभागाला सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी लागणारा निधी हा तुम्हाला किती पाहिजे या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी मागणी पर तुम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करायचा आहे। आणि त्यामुळे मित्रांनो, या अधिवेशनामध्ये, या पुरवणी मागणीच्या कार्यक्रमामध्ये संबंधित विभाग 100% ज्या लोकांचे पैसे बाकी आहेत, थकीत पैसे मिळावे, किती थकीत पैसे आहेत या संदर्भात संपूर्ण माहितीचा प्रस्ताव विभागाकडे सादर करणार आहे किंवा केलं पाहिजे असं मला सुद्धा या ठिकाणी वाटतंय। कारण मी सकाळीच शासन निर्णय वाचला, त्या शासन निर्णयाच्या आधारे मला सुद्धा बरं वाटलं का बाबा काहीतरी आता होऊ शकतं। कारण मित्रांनो, शासनाचे पैसे हे संपलेले आहेत, विभागाचे पैसे संपलेले आहेत। शासनाचे पैसे नाही संपलेले, थोडंसं चुकीचं बोललो, शासनाचे पैसे संपलेले नाहीत, विभागाचे पैसे संपलेले आहेत, परंतु विभागाला डायरेक्ट पैसे सरकार पण देऊ शकत नाही किंवा ते विभाग सुद्धा घेऊ शकत नाही। त्यामुळे असे जे अधिवेशन, विशेष अधिवेशन जे भरवले जातात त्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीच्या माध्यमातून संबंधित विभागाला जेवढीही रक्कम कमी पडते ती रक्कम त्या ठिकाणी मंजूर केली जाते। त्यामुळे या
शासन निर्णयाच्या आधारे, मी सांगितलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी स्पष्टपणे असं कळतंय की त्या विभागाने आता ज्या माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे जे थकीत पैसे आहेत ते पैसे मागणीसाठी या ठिकाणी प्रस्ताव सादर केला पाहिजे। आता ही सर्वात मोठी संधी या ठिकाणी आलेली आहे, कारण विभागाचं पण असं मत आहे की बाबा आमच्याकडे पैसे शिल्लक नाही आहेत तर आम्ही देणार कसे काय, किंवा प्रशासकीय अधिकारी सुद्धा ते सांगतात की बाबा वरून पैसे येत नाही म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही, असे अनेक कारणं समोर येत आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करून संबंधित विभागाला डायरेक्ट सांगितलंय की तुम्हाला किती पैसे पाहिजेत, तुमचे लाभार्थी किती आहेत, तुम्हाला पैसा किती कमी पडतोय, या संदर्भात सर्व लेखाजोखा प्रस्ताव वित्त विभागाकडे किंवा नियोजन विभागाकडे सादर करा। म्हणजे तो प्रस्ताव त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये समोर मांडला जाणार आहे आणि त्यावरती साधक बाधक चर्चा केली जाणार आहे आणि संबंधित योजनेचे जे थकीत पैसे आहेत म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल सुद्धा हे जे काही थकलेले जे पैसे आहेत ते थकलेले पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात। पण ते कधी जमा होऊ शकतात, ज्यावेळेस संबंधित विभाग प्रमुख, संबंधित मंत्री या संदर्भात प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करेल तरच हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला, त्या विभागाला हात जोडून विनंती असणार आहे की माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत पैसे वेळेत जमा करा। त्याचबरोबर जे काही 1500 तुम्ही मासिक देताय त्याची एक तारीख फिक्स करा, कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सर्वात मोठी योजना आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। ही निराधारांची योजना आहे, ही अतिशय ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांची योजना आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतोय। अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट आली होती। होणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच या संदर्भात चांगली बाजू या ठिकाणी विभागाच्या मार्फत मांडली जाऊ शकते आणि आपले जे थकीत पैसे आहेत ते थकीत पैसे विभागाकडून मंजूर करून घेतले जाणार आहे। कारण मित्रांनो लाभार्थ्याला अडचणी आल्या म्हणजे त्याचा त्रास हा विभागाला होत असतो, कारण अनेक पत्रव्यवहार जातात, निवेदन जातात, आंदोलनं होतात आणि संबंधित जो विभाग असतो हाच ग्राह्य धरला जातो किंवा त्याला दोष दिला जातो। त्यामुळे तो दोष कुठेतरी कमी व्हावा आणि येणारा अधिवेशन किंवा येणाऱ्या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरकार सुद्धा पॉझिटिव्ह विचार करेल आणि तुमचे जे पैसे आहेत हे पैसे या ठिकाणी मंजूर करून देऊ शकतो अशी या ठिकाणी मला सुद्धा खात्री वाटते। त्यामुळे विभागाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जेवढेही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे थकीत पैशाचा आराखडा, एक आकडा फिक्स करा, त्या संदर्भात प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करा आणि थकीत पैसे मंजूर करून घ्या आणि पुढचे जे पूर्ण अख्खा जो वर्ष आहे त्या वर्षासाठी लागणारा सर्व निधी हा या ठिकाणी मंजूर करून घ्या। थोडासा जास्तीचा निधी मंजूर करून घ्या, कारण नवीन नवीन अर्ज सुद्धा त्या ठिकाणी येतात, त्यामुळे पुन्हाच ती परिस्थिती निर्माण होऊ नये अशी या ठिकाणी त्या विभागाला विनंती करतो आणि असं व्हावं असं सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊ किंवा प्रार्थना करू, कारण पर्याय नाही मित्रांनो, हे झालं पाहिजे, झालं तरच सगळ्या गोष्टी होतील, अन्यथा जैसे ते तैसे राहू शकतात। अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर 2025च्या जूनचे जे विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये संबंधित विभागाला काय सूचना केलेल्या आहेत, त्यांनी काय करावं या संदर्भात छोटीशी अपडेट या ठिकाणी आली होती। ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। त्याचबरोबर मित्रांनो या योजनेविषयी तुम्हाला जे काही अडचणी असतील त्या अडचणीच्या प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। या ठिकाणी सर्वांना विनंती अशी असणार आहे की महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे आणि पुरुष मंडळांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, कारण मित्रांनो व्हॉट्सअप चॅनेलला महिलांनी जॉईन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा नंबर कोणालाही कळणार नाही, कारण ते कुठेतरी आपण सिक्युरिटी दृष्टीने हा विचार करतोय आणि पुरुषांनी मात्र सरसकट तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा किंवा चॅनेलला जॉईन व्हा। मी त्या दोन्ही ठिकाणी अवेलेबल असणार आहे, तुम्ही पर्सनल माझ्याशी चॅट करू शकता, बोलू शकता। पुढील येणारे अपडेट तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा ग्रुप अतिशय महत्त्वाचा आहे, इतरांना सुद्धा शेअर करा। महत्त्वाची व्हिडिओ, महत्त्वाची माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।